महामार्गावर लोणावळा खंडाळा घाटात होणारे अपघात टाळण्यासाठी एक प्रकल्प हाती घेण्यात आला। 2018 सालापासून या प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि या प्रकल्पाचं नाव आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प। या प्रकल्पामध्ये जगातला सगळ्यात रुंद असलेला बोगदा आहे। या प्रकल्पामध्ये भारतातला सगळ्यात उंच असलेला एक केबल स्टेड रस्त्याचा ब्रिज आहे। हा प्रकल्प लोणावळा लेकच्या 170 मीटर खाली बनवण्यात येतो आहे। असे अनेक अद्भुत गोष्टी या प्रकल्पामध्ये आहेत। मात्र या प्रकल्पाचं काम नेमकं किती झालेलं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग माझ्यासोबत। या मिसिंग लिंकच्या प्रकल्पामध्ये दोन वेगवेगळी कामं आहेत। एक तर आहे खोपोली इंटरचेंज पासून ते खालापूर पर्यंतच्या रस्त्याचं 8 पदरीकरण आणि दुसरं जे काम आहे ते अवघड आणि महत्त्वाचं। त्यामध्ये 13 किलोमीटर 13.5 किलोमीटरचा एक रस्ता बनवायचा होता, पण हा रस्ता बनवणं सोपं नाहीये, अवघड आहे। कारण यामध्ये वायडक्ट आहेत, काही उंचीवरचे पूल आहेत आणि यामध्ये बोगदे आहेत। आता असा हा जो बोगदा आहे तो 1.5 किलोमीटर लांबीचा बोगदा आहे। हा बोगद्याप्रमाणेच आणखीन एक बोगदा आहे तो 8 किलोमीटर लांबीचा किंवा त्यापेक्षा जास्त लांबीचा बोगदा आहे। आता अशा प्रकारचे दोन ठिकाणचे बोगदे आहेत आणि यासोबतच काही ठिकाणचे वायाडक्ट आहेत। आता मुंबईवरून आपल्याला जर पुण्याला जायचं असेल तर त्यासाठी हा पहिला वायाडक्ट आपल्याला लागेल, जो 950 मीटर लांबीचा म्हणजे तब्बल 1 किलोमीटर लांबीचा वायाडक्ट आहे। हा वायाडक्ट बनवणं किंवा याला आपण सोप्या भाषेत पूल म्हणतो, हा पूल बनवणं अतिशय अवघड होतं, कठीण होतं आणि हा पूल बनवताना देखील या ठिकाणी काही साधन सामग्री उपलब्ध नव्हती, काही मदतीला काहीही इथे उपलब्ध नव्हतं। त्यामुळे अभियांत्रिकी कौशल्य वापरून हा 950 मीटर लांबीचा पूल जो आहे तो तयार करण्यात आला। मात्र एक महत्त्वाची गोष्ट, हा पूल ज्या व्हॅलीमध्ये तयार करण्यात आला ती व्हॅली अतिशय उंच होती। तब्बल 60 ते 80 मीटर उंचीवर हा पूल जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे एक अतिशय अवघड असं काम इथे पूर्ण करण्यात आलेलं आहे। पण याहीपेक्षा अवघड जे काम आहे ते कशा प्रकारे झाले ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या कामामध्ये जगातला सगळ्यात जास्त रुंदीचा बोगदा आणि भारतातला सगळ्यात उंचीचा पूल याचा समावेश आहे। चला तर मग त्या कामांकडे आपण वळूया। या संपूर्ण प्रकल्पासंदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आपल्याबरोबर MSIDCचे MD सर आहेत, गायकवाड सर। सर, कशा प्रकारे हा प्रकल्प आपण पूर्ण करतोय? मिसिंग लिंक प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पाबाबत काय माहिती द्या? हे पहा, मुंबई टू पुणे हा जो महामार्ग आहे, या महामार्गावरती घाटातला जो पोर्शन आहे म्हणजे 19 किलोमीटरचा जो भाग आहे, म्हणजे जुना मुंबई पुणे महामार्ग होता तो आणि एक्सप्रेसवे, हे 2000ला जेव्हा एक्सप्रेसवे पूर्ण झाला तो 19 किलोमीटरचा हा भाग जो आहे हा कॉमन होता। म्हणजे जुन्या हायवेची वाहतूक असेल किंवा एक्सप्रेसवेची वाहतूक असेल, ह्या 19 किलोमीटरमध्ये हे घाटातनं जायची आणि घाटामध्ये खूप अशी स्टीप स्लोप्स होते। म्हणजे आपण तो जुन्या काळातला अमृतांजन पूल जो होतो त्या पुलाच्या ठिकाणी तरी 7% असा ग्रेड होता। आणि ह्या सर्वावर मात करण्यासाठी पूर्ण एक बायपास करणारी अशी एक लिंक डेव्हलप करण्याचा शासनाचा विचार होता आणि ही 13.30 किलोमीटरची मिसिंग लिंक आहे। म्हणजे 13.30 किलोमीटरची ग्रीनफील्ड नवीन लिंक आपण या ठिकाणी बांधतोय आणि या 13.30 किलोमीटरमध्ये 8.9 किलोमीटरचा एक बोगदा आहे। दुसरा हा बोगदा आहे 1.64 किलोमीटरचा, 900 मीटरचा एक वायाडक्ट आहे आणि हा जो एक शेवटचा वायाडक्ट आहे ज्याचं काम सुरू आहे तो 650 मीटरचा वायाडक्ट आहे। असं एक 13.30 किलोमीटरची ही जी मिसिंग लिंक आहे त्यातलं साधारणतः 450चा हा पुलाचं काम सोडलं तर बाकी जवळपास 12.9 किलोमीटरचं काम हे पूर्ण झालं आहे। जगातला सगळ्यात रुंद बोगदा आणि भारतातला सगळ्यात उंच असलेला ब्रिज किंवा पूल किंवा वायडक्ट, तर याचं काम जे आहे ते करणं किती अवघड होतं आणि कशा प्रकारे ते जमवून आणण्यात आलेलं आहे, कशा प्रकारे ते केलेलं आहे? जेव्हा आम्ही 3 ते 4 किलोमीटर असं एक्सेवेट करत गेलो टनेलमध्ये, तो मधला एक 2 किलोमीटरचा पोर्शन होता, तो मध्ये अचानक आम्हाला थोडा सॉफ्टर त्या ठिकाणी भेटला आणि सॉफ्टर रॉकमध्ये टनेलिंग एक्सेवेशन करणं ते खूप महान डिफिकल्ट टास्क होतं। पण त्या ठिकाणी सुद्धा सपोर्टिंग सिस्टीम करत त्याला सपोर्ट करत आम्ही ते काम पूर्ण केलं। ते चॅलेंज त्या ठिकाणी होतं वेटचं। दुसरं, पुलाच्या बाबतीमध्ये ही जी साईट आहे
ती खूप डीप व्हॅली आहे आणि या डीप व्हॅलीमध्ये काम करणं खूप तसं पावसाळ्यामध्ये तर खूप जिकरीचं आहे, कारण या ठिकाणी खूप हेवी रेनफॉल असतो आणि विंड पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. खूप म्हणजे असे हाय स्पीड असे विंड असतात या ठिकाणी आणि हा हाईटवरती आहे. आता कधीपर्यंत शेवटची डेडलाईन काय आहे? आता आम्ही कंत्राटदाराशी चर्चा करून कंत्राटदारांनी जे आता नियोजन दिलेलं आहे ते डिसेंबर एंडपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन दिलं आहे आणि आमचा प्रयत्न आहे की डिसेंबर एंडपर्यंत आम्ही हा पूल पूर्ण करू शकतो. कारण आता 19 टोटल जे आता 13.30 किलोमीटर आहे यातला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 12.90 किलोमीटर ऑलरेडी पूर्ण झाला आहे. शेवटचं 450 मीटरवरती आमचं फोकस आहे आणि आम्हाला खात्री आहे की डिसेंबर 25पर्यंत हा पूल पूर्ण होईल. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. MSRDCचे MD सर गायकवाड सर आपल्याबरोबर होते आणि संपूर्ण प्रकल्पाची त्यांनी माहिती दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, डिसेंबर 2025 पर्यंत हा ब्रिज जो आहे तो पूर्ण करून हा मिसिंग लिंक प्रकल्प उद्घाटित केला जाईल किंवा लोकांना वापरण्यासाठी लोकार्पित केला जाईल आणि त्यामुळे मुंबई पुणे हे जे अंतर आहे ते आणखीन अर्धा तासाने कमी होणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. सुरक्षित आणि लवकरात लवकर प्रवास आता आपल्याला करता येणार आहे. प्रचंड पाऊस, 100 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाचे वारे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी एखादं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं असतं त्यावेळी किती आव्हानं असतील याचा आपण केवळ फक्त विचारच करू शकतो आणि त्याच आव्हानांवर मात करत मुंबई पुणे मिसिंग लिंक मधला एक वायाडक्ट बनवलेला आहे. वायाडक्ट म्हणजेच एक पूल बनवलेला आहे. मी सध्या त्याच पुलावर आहे. या पुलाची लांबी ही 640 मीटर आहे. या पुलाची रुंदी जी आहे ती 27 मीटर आहे आणि असे 2 पूल या ठिकाणी बनवलेले आहेत जे 650 मीटर लांबीचे आहेत. पण या पुलाचा जो डेक आहे म्हणजे ज्यावर सध्या मी उभा आहे हाच जमिनीपासून 100 मीटर उंचीवर आहे आणि त्याहीपेक्षा या माझ्या मागे हे जे सुपर स्ट्रक्चर तुम्ही बघताय ते सुपर स्ट्रक्चर हे एका स्ट्रक्चरची उंची यामध्ये 185 मीटर इतकी प्रचंड आहे आणि जगातली सर्वाधिक उंचीची ही सुपर स्ट्रक्चर आहे असं सांगितलं जात आहे. आणि या खांबांना येणाऱ्या काळामध्ये वायर्स किंवा केबल्स ह्या अटॅच केल्या जातील आणि ते अटॅच करून त्यानंतर हा मधला पोर्शन जो आहे ब्रिजचा तो या ब्रिजच्या केबलला अटकवला जाईल किंवा अडकवला जाईल आणि त्यावर हा ब्रिज जो आहे तो पूर्ण होईल. अशा प्रकारे हा मुंबई किंवा महाराष्ट्रातला किंवा देशातला सगळ्यात उंचीचा सगळ्यात जास्त उंचीचा केबल स्टे ब्रिज इथे बनवण्यात येतो आहे आणि या ब्रिजच्या बनवण्याच्या नंतर इथे येणं जाणं अतिशय सोपं होणार आहे. हे काम अतिशय महत्त्वाचं किंवा आव्हानात्मक का आहे, अवघड का आहे, कारण की समोर आपल्याला एक डोंगर दिसतोय. त्या डोंगरामधून 2 बोगदे आलेले आहेत. माझ्या मागे एक डोंगर आहे, त्या डोंगरामधून बोगदे आलेले आहेत आणि हे 2 बोगदे जोडण्याचं काम या वायाडक्टचं होतं आणि ते पूर्ण करणं हे सगळ्यात मोठं जिकरीचं काम होतं. ते या वायाडक्टने पूर्ण केलेलं आहे. आता थोड्याच दिवसांमध्ये हे दोन्ही जे पूल आहेत, दोन्ही जी टोकं आहेत ती जोडली जातील आणि त्यानंतर हा वायाडक्ट हा वापरासाठी खुला केला जाईल. मात्र या वायाडक्टमुळे संपूर्ण जो घाट माथा होता किंवा घाट रोड होता, घाट रस्ता होता तो आता बायपास झालेला आहे आणि हेच या वायाडक्टचं वैशिष्ट्य आहे. प्रचंड पाऊस आणि त्यामध्ये 100 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाचे वारे या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचा एक वायाडक्ट तयार करण्यात आलेला आहे, एक पूल तयार करण्यात आलेला आहे ज्याचं काम अजूनही सुरू आहे. पण जेवढं काम झालेलं आहे ते देखील अतिशय अवघड होतं. मी सध्या त्याच वायाडक्टवर आहे. आता हा वायाडक्ट इतका अवघड का होता याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी ज्या ठिकाणी उभा आहे तो देखील एका डोंगराच्या बोगद्याचा भाग आहे. समोर देखील एक डोंगर आहे, त्या ठिकाणी देखील एक बोगदा आहे. आता हे 2 बोगदे जोडण्यासाठी हा वायाडक्ट जो आहे तो तयार करण्यात येतोय आणि या वायाडक्टची जी लांबी आहे ती 650 मीटर इतकी आहे. पण या वायाडक्टची जी रुंदी आहे ती 27 मीटर आहे. जवळपास 4 लेनचा रस्ता हा आहे. याहीपेक्षा अवघड आहे ते म्हणजे हे समोर आपल्याला 4 पायलॉन दिसत आहेत. पायलॉन म्हणजे हे 4 जे पिलर आहेत किंवा त्याला आपण साध्या भाषेत जे खांब म्हणू, हे जे खांब आहेत ते केबल स्टेट ब्रिजसाठी तयार करण्यात आलेले आहेत. या खांबांची या डेक पासूनची उंचीच 82 मीटर इतकी आहे. पण या खांबांची जी जमिनीपासूनची जी उंची आहे ती तब्बल 182 मीटर आहे. या खांबांची खोली कुठपर्यंत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतोय, कारण
तेव्हाच आपल्याला कळेल हे खांब निर्माण करणं, उभारणं किती मुश्किल होतं, किती अवघड होतं. आपण जर आता पाहिलात तर चारही बाजूंना डोंगर आणि त्या डोंगरांच्या मध्ये उभं राहिलेलं हे सुपरस्ट्रक्चर, त्या सुपरस्ट्रक्चरचे हे 4 पायलॉन आणि त्या पायलॉनची जी खोली आहे ती आपल्याला इथून दिसत देखील नाहीये. इतक्या खोलवर हे खांब जे आहे ते उभारण्यासाठी पाया भरला गेला आणि तिथून तब्बल 182 मीटरपर्यंत उंचीवर हे खांब बांधण्यात आले. आता या खांबांना जोडण्यासाठी एक पूल तयार करण्यात येतो आहे आणि या पुलाला पकडून ठेवण्यासाठी या खांबांमध्ये वायर टाकल्या जातील, ज्याला आपण केबल स्टेड ब्रिज असं म्हणतो. आणि त्यामुळेच हा जो खांब आहे किंवा हा जो ब्रिज आहे तो निर्माण करणं अतिशय अवघड होतं. आता या ब्रिजच्या बाजूने आपण जर पाहिलं तर आपल्याला हा सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसून येत आहेत. यामध्ये अतिशय विहंगम दृश्य या ठिकाणी आहे. पण हा खांब किंवा हा ब्रिज निर्माण करण्यासाठी इथे मशिनरी आणण्यासाठीच अनेक महिने लागलेले आहेत आणि त्या महिन्यांच्या नंतर इथे खांबांची निर्मिती सुरू झालेली आहे. 2 बोगदे जोडण्यासाठी हे खांब तयार करण्यात आलेत आणि हा वायरडक्ट जो आहे तो आतापर्यंतचा भारतातला सगळ्यात उंचीवरचा वायरडक्ट आहे. सगळ्यात उंचीवर बांधण्यात आलेला हा वायरडक्ट आहे. जमिनीपासून या डेकची उंची, या वायरडक्टची उंची जी आहे ती 100 मीटरपर्यंत आहे आणि त्यापेक्षा उंचीवर हे पायलॉन बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबई पुणे मिसिंग लिंक हा प्रकल्प का अवघड होता, तर अशा गोष्टींमुळे हा प्रकल्प अवघड होता. मात्र या वायरडक्टचं, या ब्रिजचं काम जे आहे ते आता जवळपास 80% पूर्ण झालेलं आहे आणि पुढचे 20% काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न हे करण्यात येत आहेत. मुंबई पुणे मिसिंग लिंक मध्ये जो घाट रस्ता आहे तो पूर्णतः बाजूला करण्यासाठी या बोगद्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता हा मिसिंग लिंक प्रकल्पच 13 किलोमीटरचा आहे आणि त्यामध्ये हे जे बोगदे आहेत त्यांचीच लांबी जी आहे ती 10 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. 2 समांतर बोगदे आहेत, त्यांची लांबी ही 8.5 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि उर्वरित जे 2 बोगदे आहेत ते 1.5 किलोमीटरचे असे बांधण्यात आलेले आहेत. आता हा जो बोगदा आहे, ज्या बोगद्याच्या खाली मी सध्या आहे, माझ्या वर 175 मीटरवर लोणावळा तलाव आहे. आता लोणावळा तलाव किती मोठा आहे आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. त्याच लोणावळा तलावाच्या खाली हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. अतिशय अवघड असं हे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. आता या लोणावळा तलावाच्या खाली हा बोगदा असल्यामुळे या बोगद्याच्या आतमध्ये तब्बल 5 मीटरचं एक कोटिंग देण्यात आलेलं आहे. यामध्ये रॉक बोल्ट लावण्यात आलेले आहे जेणेकरून आतमधला जो दगड आहे किंवा दरड आहे ती कोसळू नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि याच बोगद्यामध्ये हा इतक्या जास्त किलोमीटर लांबीचा बोगदा असल्यामुळे प्रत्येक 300 मीटरवर एक्झिट देण्यात आलेला आहे. एक्झिट म्हणजे 2 बोगदे जे आहेत, 2 बोगदे एकमेकांना जोडण्यात आलेले आहेत. प्रत्येक 300 मीटरवर अशा प्रकारे ही एक्झिट असेल, कारण की जर बोगद्यामध्ये आग लागली तर आग लागल्याच्या नंतर त्या 300 मीटरमधून आतमध्ये जाता येईल आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर दुसऱ्या बोगद्यातून आपल्याला मदत मिळवता येईल. अशा प्रकारची ही यंत्रणा या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बोगद्यांमध्ये सगळ्यात जास्त भीती असते ती म्हणजे आग लागण्याची. तर ही आग लागू नये यासाठी देखील या बोगद्याच्या आतून अग्निप्रतिबंधक अशी कोटिंग देण्यात आलेली आहे. त्यामुळे बोगद्याच्या आतमध्ये बोगद्यामध्ये आग लागणार नाही. जरी वाहनांचा अपघात झाला आणि या ठिकाणी धूर मोठ्या प्रमाणात झाला, आग मोठ्या प्रमाणात असली तरी देखील या ठिकाणी अत्याधुनिक अशी हाय प्रेशर वॉटर मिक्स यंत्रणा लावण्यात आलेली आहे. त्यामुळे आग लागल्याच्या नंतर ही हाय प्रेशर वॉटर मिक्स यंत्रणा कार्यान्वित होईल आणि त्यामुळे आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवता येईल. त्याचबरोबर या बोगद्यामध्ये थंड हवा यावी, ताजी हवा यावी आणि बोगद्यामध्ये जर आग लागली असेल तर आतमधला जो धूर आहे तो लवकरात लवकर बाहेर टाकण्यात यावा यासाठी इथे मोठमोठी एक्झॉस्ट सिस्टीम लावण्यात आलेली आहे. या एक्झॉस्ट सिस्टीममुळे आतमधला धूर जो आहे किंवा आतमधली जी दमट हवा आहे ती बाहेर जाऊन थंड हवा, ताजी हवा बोगद्याच्या आतमध्ये येईल आणि त्यामुळे आतून जे प्रवास करतायत प्रवासी त्यांना फायदा होईल, त्यांना सुरक्षित प्रवास करता येईल. अशा प्रकारे जरी 10 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे आणि जगातलं सगळ्यात जास्त रुंदीचे हे बोगदे असले तरी देखील ते सुरक्षित आहेत असा दावा MSRDC कडून करण्यात आलेला आहे.
आपल्या बरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. सर, आज मिसिंग लिंकची आपण पाहणी केलेली आहे. कशा प्रकारे हा मिसिंग लिंक प्रकल्प पूर्णत्वास येतोय? देशातला लांब टनेल आणि हा जो वायाडक्ट आहे देशातला सगळ्यात उंच हा वायाडक्ट आहे आणि त्याच्यामुळे मुंबई पुणे अर्धा तास हा प्रवास कमी होणार आहे. 1 कोटी रुपयाचं महिन्याला इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल, लोकांचा वेळ वाचेल आणि नवी मुंबई एअरपोर्टला 1 तासात 1.25 तासात पुण्यातला चाकरमानी पुण्यातला माणूस एअरपोर्टला पोहोचेल. हे वैशिष्ट्य आहे त्याची आणि निसर्ग आहे सगळीकडे. त्या ठिकाणी पूर्णपणे निसर्ग आहे आणि इथं इतिहासामध्ये शाहिस्तेखानाचं सरदार काहीतरी करबल खान आणि शिवाजी महाराजांची लढाई या ठिकाणी झाली होती आणि त्याला इथंच पराभूत केलं होतं. हा देखील इतिहासित आहे. सर, मुंबई पुणे नवी मुंबई एअरपोर्टची देखील आपण पाहणी केली. कधीपर्यंत सुरू होईल? काय प्रगती आहे? खूप चांगली प्रगती आहे आणि मुंबई एअरपोर्टवरचा लोड कमी होईल आणि तिथं डबल कॅपॅसिटी आहे आणि 30 सप्टेंबर पर्यंत त्यांना डेडलाईन दिलेली आहे आणि मला वाटतं लवकरच ते पूर्ण होईल आणि एक नव्या मुंबईमध्ये एअरपोर्ट झाल्यामुळे मुंबई MMR मधल्या किंबहुना पुण्यातल्या लोकांनाही तो फायद्याचा ठरेल. कारण त्याच्या जवळच मुंबई पुणे एक्सप्रेस सुरू होतो, मुंबई गोवा हायवे सुरू होतो, तिथे मेडिसिटी येते आहे, तिथे एरोसिटी येते आहे, तिथे स्पोर्ट्स सिटी येते आहे. त्यामुळे पूर्ण त्या भागाचा कायापालट होईल. इकॉनॉमीला चालना मिळेल, इकोसिस्टीम तयार होईल या नव्या मुंबईच्या एअरपोर्टमुळे आणि राज्याच्या विकासाला गती मिळेल. आपल्यासोबत मुख्यमंत्री आहेत. सर, अतिशय मोठे प्रोजेक्ट्स आपल्या काळात पूर्ण होत आहेत जे तुम्ही सुरू केलेले होते. कसं वाटते, ही फिलिंग कशी आहे की तुम्ही सुरू केलेले प्रकल्प तुमच्या काळात पूर्ण होतात आणि जे अभियांत्रिकी कौशल्यामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण आहेत? मला अतिशय आनंद आहे कारण आता हा जो मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट आहे हा एक इंजिनिअरिंग मार्वल आहे. या प्रोजेक्टमध्ये देशातला सगळ्यात लांब टनेल 9 किलोमीटरचा, देशातला किंवा जगातला सगळ्यात रुंद टनेल 23 किलोमीटरचा हा आपल्याला पाहायला मिळतो. देशातला सगळ्यात उंच केबल स्टेट ब्रिज 185 मीटरचा हा आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यामुळे मुंबई पुण्यातलं अंतर हे 6 किलोमीटरनी कमी होणार आहे. पण जो वेळ आहे तो अर्ध्या तासाने कमी होणार आहे कारण जो काही घाट सेक्शन आहे त्याच्यामधनं आपण आता घाटाखालून चाललो आहोत, डोंगराखालून चाललेलो आहोत. त्यामुळे एक प्रकारे पुणेकरांना नवी मुंबई एअरपोर्ट 1 तासात पोहोचता येईल. एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामुळे तयार होतो आहे, नवीन अपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत आणि हा जो काही प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमुळे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा देखील नाश होण्यापासून आपण वाचवणार आहोत. 2 मोठे टनेल तुम्ही बायपास केलेले आहेत तुमच्या काळात. एक तर जो थळ घाट बदलला आपण बोलतो नाशिकचा, तो एक बायपास झालेला आहे कसाऱ्याचा, आणि दुसरा हा जो भोरघाट होता खंडाळाचा तो देखील बायपास झालेला आहे. त्यामुळे 2 घाट, 2 मोठे सह्याद्रीचे डोंगर तुम्ही पार केलेले आहेत. नाही, आम्हाला अशा प्रकारचे डोंगर पार करण्याची सवय आहे. याचं कारण आम्ही सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपतींना आणि छत्रपतींच्या मावळ्यांना कुठलेही डोंगर अडवू शकले नाही. किंबहुना डोंगर दऱ्या हे त्यांचे मित्र होते, तसेच ते आमचेही मित्र आहेत. त्यांचाच उपयोग करून आम्ही सामान्य मराठी माणसाकरता आमच्या महाराष्ट्रातल्या जनाजनाकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो. मधल्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरला थोडासा ब्रेक लागला होता असं वाटतं? हे खरंच आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं त्यावेळेस त्या सरकारचं इन्फ्रास्ट्रक्चरच्या बद्दल वेगळं मत होतं. किंबहुना प्रत्येक गोष्टीला स्थगिती द्यायची, वेग कमी करायचा, अशा प्रकारचं त्यांचं मत असल्यामुळे अनेक सगळ्या प्रोजेक्ट्सला या ठिकाणी उशीर झालेला आहे. पण लगेच शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आल्यावर आम्ही या सगळ्या प्रोजेक्टला वेग दिला आणि आता सगळे पूर्णत्वास चालले. मुंबईच्या दृष्टीने मेट्रो अतिशय महत्त्वाचे आहे आणि मेट्रोचे देखील अनेक प्रकल्प आता 2 तर प्रकल्प आता सुरूच होणार आहेत. ते खूप मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू आहेत. जे थांबले होते ते सगळे सुरू केलेले आहेत. आमचा प्रयत्न आहे की आता दरवर्षी, यावर्षी 50 किलोमीटर, पुढच्या वर्षी 60 किलोमीटर, त्याच्या पुढच्या वर्षी 70 किलोमीटर असं दरवर्षी डिलिव्हर करत जायचं आणि पूर्ण नेटवर्क पूर्ण करायचं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, ABP माझा, लोणावळा.